नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या पुढे जातो तर अशा वेळेस मित्रांनो आपल्या कांद्याची फुगवण होणं महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा 90 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर कांदा काढणीला आला आहे का, हे कसं ओळखायचं या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, आपला कांदा एक साधारणतः 90 दिवसाच्या जवळ आल्यानंतर कांदा फुगवण क्षमता चांगली होत असते. कांद्याची फुगवण, साईज आणि कलर हे चांगला होण्यासाठी अनुकूल असते परिस्थिती. त्याचप्रमाणे नैसर्गिक फुगवण होण्यासाठी हाच काळ महत्त्वाचा असतो. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा कांदा एक 90 दिवसाच्या पुढे गेला असतो, अशा वेळेस आपल्या कांद्याचं पूर्ण पाणी तोडायचं आहे आणि येत्या पुढील 15 दिवसामध्ये कांद्याची हार्वेस्टिंग होणं महत्त्वाचे असते. कांद्याची काढणी महत्त्वाची असते. तुमचं लागवडीपासून 90 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर कांदा काढणीसाठी 15 दिवस सोडायचा आहे. म्हणजे 90, 100 ते 105 ते 110 दिवसामध्ये कांद्याची काढणी होणं महत्त्वाची असते. मित्रांनो, कांद्याची साईज चांगली झाल्यानंतर आणि आपल्याला प्रमाण कांदा काढणीसाठी आला हे कसं ओळखायचं, तर 10 कांद्यामधून 3 कांद्याचे पाती जर पडलेले असतील, म्हणजे 10-3 हे प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. साधारणतः एक 10 कांदे आहेत, 10 कांद्यातले 3 कांद्याच्या पाती पडल्या असतील, त्याच्या मानाखाली पडल्या असतील, अशा वेळेस आपल्या कांदा काढणीला आला आहे आपल्याला असे समजायचं आहे. कारण पातीतला जोपर्यंत माण्यातला रस कांद्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत कांदा फुगवण होत नाही आणि कांद्याच्या माण्यातला रस पूर्ण खाली उतरल्यानंतर ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या कांद्याची पात ही खाली पडलेली असते, वाकलेली असते, कांद्याची पात झुकलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे कांदा काढण्यास आलेला आहे हे आपल्याला कळून येते. त्यामुळे हा नैसर्गिक कौल महत्त्वाचा असतो. कांद्याची पात पिवळी पडणे, कांद्याची मानेतला रस खाली उतरणे आणि कांद्याची मान लवचिक होणे, बोटाने दाबणे, बोटाने आपल्याला सहज दाबली जाते कांद्याची मान. अशा वेळेस आपल्याला कांदा काढण्यासाठी आलेला आहे हे आपल्याला दिसून येते. पण त्यासाठी मित्रांनो, वेळेवर कांद्याचे पाणी तोडणंसुद्धा महत्त्वाचं असतं. वेळेवर जर तुम्ही कांद्याचं पाणी तोडलं तरच कांद्याची फुगवण चांगली होते. सतत आणि सारखं पाणी देत राहाल तर कांद्याची फुगवण बिलकुल होणार नाही, कांद्याची साईज होणार नाही, कांदा सडत असतो. जास्त दिवस कांद्याचं पाणी देत राहाल तर कांदा सडतो. ज्यावेळेस कांद्याची मुळकूच होते आणि ज्यावेळेस तुम्ही चाळीमध्ये कांदा भराल तर दीर्घकाळ टिकत नाही, लवकरात लवकर कांदा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांद्याचं पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. वेळेच्या वेळी कांद्याचं पाणी देणं महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला कांद्याच्या शेवटच्या फवारणीमध्ये यापूर्वी सांगितल्याप्रमाणे कांद्याची आपल्याला 0050 आणि बोरॉनची फवारणी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुमचा कांदा शेवटचं पाणी देऊन झालेलं असतं तर अशा ओलाव्यामध्ये आपल्याला 0050 आणि प्लस बोरॉनची फवारणी घेणं गरजेचं असते. ज्यामुळे कांद्याची जे काही पातीतला माण्यातला संपूर्ण रस कांद्यामध्ये उतरतो, कांद्याची फुगवण 1 नंबर होते आणि कांद्याची चकाकी, कांद्याचे कलर आणि कांदा ज्यावेळेस दुभागतो, जास्त जर कांद्याची जर चिरा पडण्याची शक्यता असते तर अशा वेळेस बोरॉनने काय होतं, कांद्याची चिरा पडत नाही, कांदा फुटत नाही. हे महत्त्वाचं काम आहे बोरॉनचं. त्यामुळे बोरॉनची सुद्धा अवश्य फवारणी करा. आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या माण्यातला रस जर खाली उतरला असेल तर कांदा ॲटोमॅटिक कांद्याची पात खाली पडते. तर अशा वेळेस आपला कांदा हा परिपक्व झाला आहे, कांदा काढण्यासाठी तयार झाला आहे असं आपल्याला दिसून येत असते. त्यामुळे हा कौलसुद्धा महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे कांद्याची पात पिवळी पडणं, कांद्याच्या पातीतला रस खाली उतरण्यास सुरुवात झाली आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे सुद्धा गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना समजणं महत्त्वाचं असतं. एकंदरीत मित्रांनो, कांद्याची काढणी ज्यावेळेस तुमचा कांदा 110 दिवसाच्या आसपास झालेला असतो तर अशा वेळेस कांद्याची काढणी करताना कांदा काढल्यानंतर 1 दिवस आपल्याला पूर्ण तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर 1 दिवसांनी कांद्याची पातसुद्धा आपल्याला कापायची आहे. ज्या दिवशी कांदा काढाल त्या दिवशी कांद्याची पात कापायची नाही, कारण 1 दिवस जर ठेवला राहिलेला संपूर्ण रस हा कांद्यामध्ये उतरत असतो कांदा काढल्यानंतर. त्यामुळे कांद्याची हार्वेस्टिंग, कांद्याची काढणी जर केली असेल तर 1 दिवसानंतर त्याची पात कापा, जेणेकरून कांद्याचा रस हा कांद्यामध्ये उतरत असतो. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीने कांदा काढणीसाठी आपल्याला कांद्याची पारख म्हणजे कांदा काढणीला आला आहे का हे आपल्याला सहज दिसून येते. ही होती छोटीशी अपडेट. मित्रांनो, कांद्याची संपूर्ण आपल्याला माहिती करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कांद्याची अप टू डेट संपूर्ण माहिती आपण देत असतो. कांदा लागवडीपासून कांदा साठवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती देत असतो. त्यामुळे चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.